झी 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात महाराष्ट्र एकीकरण समिती नव्या जोशात उतरली आहे। महापालिकेतल्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी एकीकरण समितीचे उमेदवार, कार्यकर्ते आणि जनता सज्ज झाली आहे। मात्र विधानसभेत यश मिळाल्यावर महाराष्ट्राच्या नेत्यांकडून या जनतेने काही अपेक्षाही व्यक्त केल्या। आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या। निवडणूक जरी कर्नाटकाची असली तरी महाराष्ट्राचं लक्ष मात्र या निवडणुकीकडे लागलंय। त्याला कारणही तसंच आहे, कारण की बेळगाव सारख्या मराठी बहुल भागात महाराष्ट्र एकीकरण समिती एकजुटीने लढायला सज्ज झालेली आहे आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना इथं काय वातावरण आहे, त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, कसं काय वातावरण आहे एकीकरण समितीचं आणि काय तुम्हाला विश्वास वाटतो? आज आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आम्हाला आदेश दिला होता की तुम्ही प्रथमतः एकी करा आणि नंतर आमच्याकडे या। तर आज आम्ही एकी करून दाखवलेली आहे। महाराष्ट्रातील नेत्यांना एकच आव्हान आहे की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकी केलेली आहे, तेव्हा तुमची जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःहून आमच्या सीमा भागामध्ये यायला पाहिजेत आणि आमच्या पाची नगर उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तुमचा हात मोलाचे सहकार्य केलं पाहिजे। कर्नाटक विधानसभा इलेक्शन मध्ये आता आणि बेळगाव ग्रामीण मध्ये एनडी पाटील गटाचे किणेकर उभे आहेत आणि इकडे किरण ठाकूर गटाचे तुम्ही इतर उमेदवार आहेत, असं एक चित्र निर्माण झालेलं आहे। याविषयी तुम्ही काय म्हणाल की ही एकी म्हणता येईल का? तरी सुद्धा नाही, हे चित्र तुम्हाला दिसत आहे तरी पण आम्हाला वेळ गेलेला नाही। अजून पण आम्ही एकी करायचा प्रयत्न करालोय आणि नक्की आम्हाला यश मिळेल आणि याच्यात सुद्धा आम्हाला एकीवेळी खात्री सुद्धा आहे। तुम्ही काय म्हणाल? नाही, आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत आहोत की त्यांनी एकट्याने तरी मागावून प्रयत्न आणि आमच्या प्रयत्नाला नक्की यश येणार आणि एकच उमेदवार त्या ठिकाणी होईल अशी मी तुम्हाला हे सांगते। एक माजी महापौर या नात्याने मी तुम्हाला एक ग्वाही देते। प्रयत्न तर फार आहेत आणि 2 दिवसातच चित्र दिसेल तुम्हाला ग्रामीणचं एक व्हायला आणि 100% होणार एक, त्याच्याबद्दल शंकाच नाहीये। हे जरी म्हणत असले की ग्रामीणचं चित्र एक होणार आहे, परंतु ती वेळ गेली आहे, कोणीही अर्ज मागे घेतलेला नाही। त्याच्यामुळे आता नेमकं काय चित्र होतं, कोण निवडून येतं आणि एकीकरण समिती खरंच एकीने लढते का, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल 5 मे नंतर। त्याच्यामुळे सगळं काही चित्र समोर आल्यानंतर एकीकरण समिती खरंच एक आहे का? महाराष्ट्राच्या नेत्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली होती की यांनी एक व्हावं आणि एक झाल्यानंतर आम्ही त्यांना पुढे राजकीय समर्थन देऊ, शक्य ती मदत करू असं म्हटलेलं आहे। परंतु आता पुढच्या काळात हे सगळं कळेलच। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश विनोद पाटील, झी मीडिया, बेळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।